नमस्कार मित्रांनो, रात्रीत गाड्या भरल्या नाही त्या ड्रायव्हर वैतागली होती बघा. काय काल रात्री 11:15 आले काल दिवसा. अजून गाडी भरलेली नाही. आता कधी भरणार आहे काय माहित नाही. कोणाशी उठले तर उठल्या भाताचा वासाला ह्याला कोणते भूक लागले. कुणाल शेटला वासाला म्हणलं आपण भाताची तयारी केली बघा. भात मस्त बनवून घेतला. आता म्हणलं परत गाडी बिडी भरून झाली आपलं खायचं. तांदूळ टाकून फायनल करून आपलं कुकर करून ठेवला. आपल्याला गाडी भरायला लवकर सांगितलं, गाडी भरायला लावल्या. तिकडून बघा आपली गजानन शेड आला चाव चाव करत होता. अरे गाडी कशी लावलीस तो अगोदर असू दे म्हणलं. बाकी म्हणले अरे लावू दे त्याला, काय भरायची आपली जोडीदाराची गाडी आहे घे भरून. आपली भरून झाली माझी गाडी. आपली बघत होतो मस्तपैकी मालाकडं. हे परवीन शेड बघा हात करत होतं. काय फायनल झालं आपलं पट्टे मारून घेतली गाडी साईडला बघा. हे वैभव खांडेकर बघा त्याची गर्लफ्रेंड घेऊन आलता काकाला घेऊन. असं म्हणलो बाबा आमची गाडी बांधायची आहे, बांधून घेतली. आणि सगळ्यांना म्हणलं चला रे नाश्ता करायला. भात झाला होता ना एक नंबर आपला. हा काय मग इकडं परवीन, मी, अंकल, परत आमचं रवी शेठ, गजानन शेठ भात गच खाल्ला बघा. आणि कुणाल शेठ आमचं जरा गजानन शेठवर राग आलं होतं. आणि वैभव शेठ इकडं माझ्या मस्ती लय करत होतं. हां काय सगळ्यांनी म्हणत होते बाबा काय कोणाला रागवलं कसं तर काढली ते समजूत बरं का. आम्ही पण अगोदर नंबर लागून काय उपयोग नाही बरं का. सगळ्याच्या गाड्या बांधायला लागायला लागतात बरं का. लय वैताग येत होतं. पण काय आपलं जोडीदार सगळं म्हटलं घ्या म्हटलं बांधून सगळ्याच्या गाड्या. हां ही बघा वैभव नुसतं काम लावली जेव्हा कार्यक्रम करतोय. इकडे बघा गडी कागद बिगद टाकाय सगळ्याची एकामेकाच्या गाड्याला बांधायला लागत करते ती. ही आमची इके आहे बघा, दुसरं काय नाही. मजाक मस्ती सगळं चालतंय. आमची कंपनी माणूस आहे बघा. हे म्हटलं आम्हाला पण घ्या ब्लॉगमध्ये. मग आम्ही सुट्टी आहे लगेच घेऊन कोणाला शेट बघा ह्याची झाली समजूत काढून तवा लगेच होय म्हणला बांधायला. चल म्हणलं बांधून घेऊ बाबा. मोबाईल घ्यायला पैसे येते आणि रशी घ्यायला पैसे नाही. कुणालची गाडी बांधून झालेली आहे. कोणाला हा जरा सगळ्यांच्या गाड्या बांधून झाल्या. आणि शेवटची गाडी आली बघा ही रवी शेटची बांधून. रवी शेटला म्हटलं टॉपमध्ये दाखवायचा. ही बघा प्रामाणिक काम करत होतं बरं का इथं. ह्यांचं वर्षी संपली काय यांनी लावलं बेल्ट लावली जेव्हा कार्यक्रम चालू होता यांचा. असं द्या म्हणलं करा झाली बा फायनल. वैभव शेठ तेवढं देवाचं नाव घेऊन चांग बरं म्हणा. सांग भले घ्या म्हणलं देवाचं नाव. चला म्हणलं आता सगळ्यांच्या गाड्या झाल्यात बांधून. आता कोणाच्या गाडीत हात लावायचं नाही म्हटलं हात दुखतात. आणि चला आलो बघा इकडं नाश्ता करायला. रवी शेठ, मी, कुणाल, परत वैभव 2 आणि इकडं अंकल, गजू, प्रवीण होतंच. भजी प्लेट आली इकडे बघा. सुट्टी नाही. हां पोटाला आधार द्यायचा. कारण का तर घाट लई जाम होता. ट्रान्सपोर्टचा बाबून आम्हाला पेपर दिलं ना आम्ही डायरेक्ट कंपनीच्या बाहेर. आणि आम्ही आलो डायरेक्ट पंपाव आल्या परवीन शेठ ही ह्याचं कार्ड चालत नव्हतं डिझेल टाकायला. मग काय डिझेल टाकायला कार्ड चाललं. अंकलनं नोजल उचलून डायरेक्ट गाडीच्या टाकीत आणि गाडी फुल. इकडे गजू शेठ पण डिझेल भरत होतं. आपल्या गाडीत पण डिझेल भरून झालं ना. आपण डायरेक्ट लागलो घाटाला लागल्या घाट जाम लागला. आमच्या 5वीला पुजलेलं ट्रॅफिक आलं. काय कुणाचं आम्ही पाप केले काम आहे त्याच्या आयला. कंटिन्यू आम्हाला जामच लागतंय बघा. इकडे परवीन शेठ पण जाममध्ये अडकला होता. ही बघा आमचं कुणाल शेठ. चला म्हणलं कुणाल बाबा चल बाबा लवकर. आलो फडक आम्ही जाममध्ये. नवीन गाड्यावाल्यांच्या बोनीट पुरीवर गेलती बघा यांनी. काय ऑइल बिल चेक करत नाही ती, पाणी चेक करत नाही. ही बघा ही छोटी गाडीवाली बघा एवढ्या साईडनं चालते ती का नाही. घासल्या परत आमच्या नावानं बोंबालते ती. ही वैभव कोळेकर बघा. ह्यानं तर घाटात पुरं मार्केट जाम करून टाकलेलं. हॉर्नवरून बॉटच काढत नव्हता. ही बघा आपली नियोजन. रॉंग साईडनं गाड्या सोडल्या होत्या. तवा कुठं आम्ही 2 तास आमचं ट्रॅफिकमधलं वाचलं ना. आम्ही डायरेक्ट कमानीला टाप परवीन शेट तर गेअरमध्ये टाकूनच टापचा गेअर टाकून वर चालला होता. इकडं गजू पण बघा आरडत होता आडनं पण चालला लगेच गेला. मी पण आलो वर बघा. आणि म्हणलं बाबांनो चला वर थांबायचं आपण बरं का. आणि आलो कशाचं काय रॉंग साईडनं सोडलेल्या गाड्यात डबल जामध्ये अडकलून घाट आलो वर. हे सगळी बघितली बघा आम्ही आमची तोंडण. आलो बघा हे रॉंग साईडने येते बघा क्रेनवालं. काय जाऊ द्या म्हणलं आता पुढं आलो खेड शॉप टोल नाक्याव. आणि आम्ही खाल्ली मॅगीचं बिल मीच दिलं बरं का. कारण दिवसभर आम्ही परवीन शेटला लय फाडला होता. असं द्या म्हणलं. गजू म्हणलं चल बाबा चला जायचं आता. आम्ही आलो बघा पुढं आणि सातारापाशी येऊन निवांत झोपलो. धन्यवाद.